लग्नाच्या 8 दिवस अगोदर नवरा मुलगा सर्व्हिस रिव्हॉल्वर काढतो आणि समोरच्याला सांगतो की तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. लग्न 10 दिवसावर आलेलं, सगळीकडे लग्नाची खरेदीची गडबड सुरू आहे. एकीकडे 1000-1200 पत्रिका वाटल्या झालेल्या, 2 लाखांचा बस्ता घरात आलेला, पण काही कारणाने लग्न मोडलं. दोन्ही बाजूंना एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तसं देशात लग्नाच्या काही दिवसाआधी लग्न मोडण्याची ही पहिलीच किंवा एकमेव घटना नाही. अशा घटना देशात कुठे ना कुठे रोज होत असतात. मग या लग्नाची चर्चा राज्यभर का सुरू आहे? यात नेमकं खरं कोण आहे, खोटं कोण आहे आणि या लग्नामागे खरोखर काही राजकारण आहे का? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. बीड जिल्हा गेल्या काही वर्षांपासून सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. कधी राजकीय वादावादी, कधी गुन्हेगारी, तर कधी सामाजिक घटना. पण यावेळी विषय थोडा वेगळा आहे, तो म्हणजे एक लग्न. नोव्हेंबर 2025 मध्ये बीडच्या गेवराई तालुक्यातील मातोरी गावातील एका जरांगी कुटुंबातील मुलीचं लग्न जवळच्या चकलंबा गावातील पवन निंबाळकर या मुलाशी जमलं होतं. हा मुलगा PSI आहे, म्हणजे बीडमध्ये पोस्टिंग असलेला पोलीस सब इन्स्पेक्टर. आता मुलगी जरांगे आडनावाने आहे हे कळल्यावर राज्यभरात या प्रकरणाला वेगळीच धार मिळाली. कारण मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे नाव सध्या तरी चांगले चर्चेत आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी मातोरी गावातच दोन्ही कुटुंबाच्या उपस्थित मोठा साखरपुडा झाला. मुलगी घरातील एकुलती एक असल्याने मुलीच्या वडिलांनी यात कमतरता ठेवली नाही. जावई बुवाला 7 ग्रामच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, मंडप, आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण असा 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च त्यांनी एकट्याने केला. मुलाकडच्यांनीही गाड्यांचा ताफा घेऊन आले. नवरीसाठी सोन्याची अंगठी आणली. केक कटिंग वगैरे जोरात झालं. त्याच दिवशी 21 एप्रिलची लग्न तारीख ही ठरवण्यात आली. लग्नाला 4 महिने असल्याने एकमेकांची ओळख व्हावी यासाठी नवरदेवाने नवरीला 23,000 रुपयाचा ओप्पो मोबाईल गिफ्ट केला आणि त्याच फोनवर बोलणं सुरू झालं. त्यानंतर नवरीच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. शेतकरी कुटुंब असल्याने पैशाची जुळवाजुळवी करत 2 लाखाचा बस्ता खरेदी झाला. नवरीला सोबत द्यायला 50-60 हजारांची भांडी घेतली. लाखभर रुपयाचं फर्निचर बुक केलं. 1000-1200 पत्रिका छापल्या आणि नातेवाईकांच्या घरी जाऊन वाटूनही आल्या. एकूण तयारी पाहताय कुटुंब लग्नाच्या तयारीला चांगलंच लागलं होतं. 7 एप्रिल रोजी लग्नाचे कपडे खरेदी करायच्या दोन्ही बाजूंनी पुण्यात जायचं ठरवलं. नवरदेव, नवरी आणि नवरीचे 2 भाऊ असे सगळे पुण्यात पोहोचले. पण तिकडे जाऊन नवऱ्या मुलानं नवरीच्या लोकांना एका दुकानात सोडलं आणि स्वतः मित्रासोबत वेगळ्या दिशेने निघून गेला. नवरीच्या भावांनी त्या दुकानात 90 हजाराची खरेदी केली. परतताना गावाजवळ तिसगाव येथे नवरा मुलाने गाडी थांबवली. त्याला पुढे जायला सांगितलं आणि जाताना त्याने नवरीला दिलेला मोबाईलही परत घेतला. ते जरा विचित्र आणि संशयास्पद वागणं होतं. दुसऱ्या दिवशी नवरा मुलाने नवरीच्या भावाला फोन करून त्यांना चकलांबाच्या घरी बोलवलं. नवरीचे वडील, काका, भाऊ असे 5-6 जण गेले. तिकडे नवरदेवाचे आई वडील, मोठा भाऊ आणि मामा अगोदरच बसलेले होते. सर्वांसमोर नवरा मुलाने जाहीर केलं की त्याला ही मुलगी लग्नासाठी पसंत आहे. कारण विचारलं असता त्यानं सांगितलं की मुलगी गावाकडची असल्याने त्याला शोभत नाही, फोनवर बायकोसारखी बोलत नाही आणि लग्नापूर्वी भेटायला येत नाही. हे कारण ऐकून मुलीच्या घरच्यांना डोळे फिरले. लग्नाच्या 8 दिवस अगोदर अशी कारणं देणं हे कुठल्याही माणसाला पटणार नव्हतं. त्यांनी मुलाला आणि त्यांच्या घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग मुलाकडच्यांनी एक विचित्र मागणी समोर ठेवली. लग्न करायचे असेल तर अजून 20 लाख तोळ सोनं आणि 2 लाख रुपये रोख द्यावी लागतील. हुंड्याची मागणी ऐकून प्रकरण हमरातुमरीवर आलं आणि तिथेच नवऱ्या मुलानं त्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर काढली आणि समोरच्यांना सांगितलं की तुम्ही माझं काही करू शकणार नाही. हे पोलीस खात्याची गन जे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी वापरायची असते ती त्यांच्या खाजगी भांडणात धमकवण्यासाठी वापरली जात होती. त्यानंतर मुलीच्या घरच्यांना घरातून हाकलून देण्यात आलं. घरातून हाकललेल्या मुलींच्या कुटुंबानं प्रथम मध्यस्थांकडून भेट घडवण्याचा प्रयत्न केला. समाजातील मानहानीची भीती होती. नातेवाईकांना पत्रिका गेल्या होत्या. लग्न मोडलं म्हणजे समाजात अपमान असं त्यांना वाटत होतं. पण कुठलीही मध्यस्थी सक्सेस झाली नाही. शेवटी मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी चकलंबा पोलीस स्टेशन गाठलं आणि पवन निंबाळकर व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध फसवणूक, हुंड्याची मागणी आणि शस्त्राने धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला. 15 ते 20 लाख रुपयाच्या नुकसान भरपाईची मागणी केली. वडिलांनी माध्यमांसमोर येऊन सगळा खर्च उघड केला आणि सांगितलं की या मुलाने याआधी तालुक्यातील एका मुलीशी असंच केलं आहे.
पण काही दिवसांनी नवरदेवाच्या भावाने उलट तक्रार दाखल केली. त्यात म्हटलं की मुलगी स्वतः लग्नाला तयार नव्हती, पण घरच्यांच्या दबावाखाली होकार दिला होता. फोनवर बोलताना मुलीनं हे नवऱ्या मुलाला स्वतः सांगितलं होतं, त्यामुळे हे लग्न न होणे मुलीसाठी चांगलं होतं. शिवाय तक्रारीत पुढे म्हटलं की 8 एप्रिल रोजी चकलंबाला आल्यावर मुलीच्या घरच्यांनी त्यांना आम्ही जरांगे आहोत आणि तुम्ही चुकीच्या लोकांना खेळताय असं म्हणत 25 लाख रुपयांची मागणी केली. तसेच PSI ची वर्दी उतरवण्याची आणि एकट्यात गाठून मारहाण करण्याची धमकी दिली. आता दोन्ही बाजूंना तक्रारीमुळे हे प्रकरण न्यायालयात आहे. एका लग्नाची गोष्ट इथे फक्त 2 कुटुंबापुरती राहिली नव्हती. त्यात पोलीस खात्याची प्रतिष्ठा, आरक्षण आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, हुंडाबंदी कायद्याचा प्रश्न आहे आणि एका शेतकरी कुटुंबाचे पैसे गेले. मुलगी लग्नाला तयार नव्हती हे खरं असलं तरी ती परिस्थिती कुटुंबाने समजून घ्यायला हवी होती. मुलाची हुंड्याची मागणी खरी असेल तर ती कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे आणि सर्व्हिस रिव्हॉल्वर खाजगी भांडणात काढणं हे कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. खरं काय आहे आणि खोटं काय याचा निर्णय न्यायालय करेलच. पण एक प्रश्न मात्र आपल्या सर्वांनी विचारायला हवा की लग्नाच्या तयारीपूर्व मुलीने किंवा मुलाने नकार दिला असता तर हे सगळं टाळता आलं असतं का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.